पाठ चौथा. सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत. स्वाध्याय. आता आपण या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत. प्रश्न पहिला. एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिल्यामधला अ. कविताने कोणत्या स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला? या प्रश्नाचे उत्तर आहे. उत्तर. कविताने राष्ट्रकुल आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला. आ. कविताला कशामुळे दिलासा मिळाला? उत्तर. कविताला आईच्या शब्दांनी दिलासा मिळाला. ई प्रश्न आहे. कविताचे पाय कशामुळे कणखर बनले? या प्रश्नाचे उत्तर आहे. कष्टप्रद अनुभवांमुळे कविताचे पाय कणखर बनले. प्रश्न ई. कविताचे वेगळेपण विजेंद्र सिंग यांनी केव्हा ओळखले? या प्रश्नाचे उत्तर आहे. उत्तर. नाशिक जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कविताने धावण्यात प्रथम क्रमांक मिळवला, तेव्हा कविताचे वेगळेपण विजेंद्र सिंग यांनी ओळखले. प्रश्न उ. कविता आपल्या त्रासाबद्दल आईला का सांगत नाही? उत्तर. कारण ते ऐकून आईला उगीच वाईट वाटत राहतं, म्हणून आईला कविता आपल्या त्रासाबद्दल सांगत नाही. प्रश्न उ. कविता कोणत्या धावपटूला आदर्श मानते? उत्तर. कविता पी.टी. उषा या धावपटूला आदर्श मानते. प्रश्न ए. कोणत्याही खेळाडूसाठी कोणती गोष्ट महत्वाची असते? उत्तर. कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक तसेच मानसिक तंदुरुस्तीही महत्वाची असते. प्रश्न क्रमांक 2. 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. तर बघा, आता आपल्याला या प्रश्नांचे उत्तर 2 ते 3 वाक्यात लिहायचे आहे. प्रश्न अ. कविता राऊतला सावरपाडा एक्सप्रेस का म्हणतात? तर याचे उत्तर आहे. उत्तर. सावरपाडा सारख्या दुर्गम भागातील एक मुलगी जलद धावणारी धावपटू म्हणून नावारूपाला आली, त्यामुळे तिला सावरपाडा एक्सप्रेस म्हणतात. प्रश्न आ. कविता विजेंद्र सिंग यांच्या घरी का राहू लागली? उत्तर. कविताला नाशिक येथे धावण्याचा सराव व हर्सुल येथे शिक्षण अशी धावपळ करावी लागत होती. या ओढाताणीतून सुटका म्हणून विजेंद्र सिंग यांनी तिला 11वी साठी भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला. शिक्षण आणि धावण्याचा सराव यासाठी कविता प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांच्या घरी राहू लागली. प्रश्न ई. हर्सुल सावरपाडा परिसराला कविताचा अभिमान का वाटतो? उत्तर. कविताच्या यशामुळे हर्सुल सावरपाडा परिसराचे नाव सर्वत्र झाले. तिच्यामुळे या गावाला प्रसिद्धी मिळाली, म्हणून हर्सुल सावरपाडा परिसराला कविताचा अभिमान वाटतो. ई. आपली लेक खूप मोठी झाली असे सुमित्राबाईंना का वाटते? उत्तर. नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धेत कविता जिंकल्याचे जाहीर होताच हर्सुल सावरपाडा येथे जणू काही
दिवाळी साजरी झाली होती. कविताला सत्कारासाठी घेऊन जाण्यास येणाऱ्या आलिशान गाड्या, पत्रकारांचा गराडा यामुळे आपली लेख खूप मोठी झाली आहे असे सुमित्राबाईंना वाटते. प्रश्न उ. कविताचे आई वडील कविताच्या यशाचे श्रेय विजेंद्र सिंग यांना का देतात? तर याचे उत्तर आहे, कविताच्या पायांमधली दौड प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी ओळखली. तिला आंतरराष्ट्रीय धावपटू करण्यात विजेंद्र सिंग यांनीच खूप अथक प्रयत्न केले. म्हणून कविताच्या यशाचे श्रेय तिचे आई वडील विजेंद्र सिंग यांनाच देतात. उ. कविताकडून तुम्ही कोणती प्रेरणा घ्याल? उत्तर, जिद्द, अथक मेहनत आणि परिश्रम करण्यासाठी तयारी असेल तर आपण कोणतेही ध्येय गाठू शकतो अशी प्रेरणा कविताकडून आपणास मिळते. प्रश्न क्रमांक 3. खालील प्रमाणे प्रत्यय लावून नवीन शब्द लिहा. तर बघा, उदाहरणार्थ पण, वेगळेपण. आता आपल्याला हा पण लावून, हा पण प्रत्यय लावून वेगळा शब्द तयार करायचा आहे. तर बघा, लहानपण. दार, चमकदार. तर यापासून आपण शब्द तयार केलेला आहे बहारदार. पणा, कमीपणा. शहाणपणा. पणी, लहानपणी. जागेपणी. आर्थिक. तर यापासून शब्द आहे व्यवहारिक. अखंडित आणि शब्द होतोय आनंदित. प्रश्न क्रमांक 4. खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा. दिलासा मिळणे. कविताला आईच्या शब्दांनी दिलासा मिळाला. गराडा पडणे. लोकप्रिय नेता गावात येताच त्यांच्या भोवती लोकांचा गराडा पडला. कणखर बनणे. दररोज व्यायाम केल्यामुळे अविनाशचे शरीर कणखर बनले. ओळाताण होणे. शेतातील काम व शाळा यांमध्ये शीतलची फार ओळाताण होते. नात्यातील वीण गहिरी असणे. राम आणि लक्ष्मण यांच्या नात्यातील वीण गहिरी होती. वनवन सहन करणे. नोकरी मिळवण्यासाठी गौरवने खूप वनवन सहन केली. प्रश्न क्रमांक 5. समान अर्थांचे शब्द लिहा. माय. आता आपल्याला माय या शब्दाचा समान अर्थाचा शब्द लिहायचा आहे. तर बघा, माय, आई. लेक, मुलगी. बळ, शक्ती. गहिरे, खोल. क्रीडा, खेळ. वडील, बाप. प्रश्न क्रमांक 6. तुम्हाला वैयक्तिक खेळातील कोणता खेळ अधिक आवडतो? तो का आवडतो? याचे उत्तर लिहायचे आहे. तर या प्रश्नाचे उत्तर तुम्ही वैयक्तिक वेगळे लिहू शकता. 2 ओळीचे उत्तर मी सांगत आहे. उत्तर, मला भोवरा खेळणे जास्त आवडते, कारण भोवरा फिरत असताना त्याकडे एकसारखे पाहत राहावेसे वाटते. प्रश्न क्रमांक 7. तुम्हाला मैदानी खेळ आवडतात की बैठे खेळ?
की दोन्ही? ते खेळ का आवडतात ते थोडक्यात लिहा. उत्तर: मला मैदानी आणि बैठे असे दोन्ही खेळ आवडतात, कारण या दोन्ही खेळात एक प्रकारची स्पर्धा असते. स्पर्धा जिंकण्याची इच्छा हा माझा स्वभाव आहे, म्हणून मला मैदानी व बैठे दोन्ही खेळ आवडतात. प्रश्न क्रमांक 8. खालील वाक्यातील अधोरेखित केलेल्या शब्दसमूहांचे नेमके अर्थ काय होतात ते तुमच्या शब्दात सांगा. तुमची गल्ली अथवा गाव कशाने वेढलेले आहे? उत्तर: वेढलेले म्हणजे चारही बाजूंनी वेढा असलेले. बघा, आता या प्रश्नामध्ये ज्या शब्दांच्या खाली रेष दिलेली आहे त्याचे आपल्याला प्रश्न क्रमांक 10. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे क्रीडा महोत्सव या विषयावर 8 ते 10 वाक्ये लिहा. महोत्सवाचा दिवस, महिना, काळ, स्थळ, तालुका, जिल्हा, राज्य पातळी, खेळांचे प्रकार, सर्वात जास्त आवडलेला खेळ, आवडण्याची कारणे, स्पर्धा कशा पार पडल्या, बक्षीस वितरण समारंभ पाहताना मनात आलेले विचार. तर विद्यार्थ्यांनो, हे सर्व मुद्दे घेऊन आपल्याला क्रीडा महोत्सव याविषयी 8 ते 10 वाक्ये लिहायची आहे. तर बघा, उत्तर मध्ये आपण काय लिहिलंय. क्रीडा महोत्सव. महोत्सवाचा दिवस उजाडला. सोमवार दिनांक 12 ऑगस्ट रोजी परतवाडा येथे क्रीडा महोत्सवाला गांधी मैदान येथे उत्साहात सुरुवात झाली. महोत्सवामध्ये सांघिक व वैयक्तिक दोन्ही प्रकारच्या खेळांचा समावेश होता. संपूर्ण अमरावती जिल्ह्यातून स्पर्धक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जमले होते. मला सर्वात जास्त कबड्डीचा खेळ आवडला. कबड्डी हा खेळ मी बालपणापासून खेळते. या खेळाचे मला खूप आकर्षण आहे. लढत बघताना मी अगदी रंगून जाते. स्पर्धा शिस्तबद्धपणे व उत्साहात पार पडल्या. आमच्या शाळेच्या संघाला कबड्डीचे प्रथम बक्षीस मिळाल्यावर माझा आनंद गगनात मावेनासा झाला. तर अशा प्रकारे आपण सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत या पाठाचा स्वाध्याय बघितलेला आहे.